येसू हा जगमा येवाना पहिले देवनाबरोबर स्वर्गामा होता. जथे देवनी पृथ्वीनी निर्मिती करी याने सृष्टी निर्माण व्हायनी तथे येसूनी माणूसले मदत करी. मग पुढे येसू या जगमा माणूस वेशीन होना. आई घटना कशी जाई ती मी तुमले सांगस. एक गावमा एक पोर होती. तिनं नाव मरिया होतं. तिना संबंध कोणताच माणूससे नव्हता. एकदा मरीना स्वप्नामा एकदम देवदूत होना आणि तिले बोलना, घाबरू नको, देवनी हाई शे, तू एक चांगली बाई शे, वाईट तुना पण काहीच नाही. म्हणीसन देव तुले पोरगा देणार शे. देवना कृपातून तुले जो पोरगा होईल त्यानं नाव येसू राहीन. मग पुढे प्रभू येसू लोकेसले त्यासनं पाप पासून वाचाडेल. हो दृष्टांत देवदूतने मरियाले दिना. मग मरिया सांगू लागणे, आहे कसं होईल, आजपर्यंत माणूसचे मना संबंध होणार नाही. हाय ऐकेसीन देवदूत तिले सांगू लागना, माणूस पासून हा पोरगा तुले होणार नाही. हा पोरगा देवना कृपातून तुले होणार शे. या कारणतून तू त्याले देवना पोरगा समज. एवढं सांगेशीन देवदूत एकदम नाहीसा राहिना. मग पुढे तो येसूकडे उना व त्याले बोलना, मरिया बरोबर लगीन करायले घाबरू नको, ती चांगला मंथून 2 दिवशी राहील. ज्या टाईमले तिला पोरगा होईल तदे त्यानं नाव तू येसूच ठेव. मग पुढे प्रभू येसू लोकेसले पापापासून मुके करी. आई ये स्वप्ना बुद्धीले पटणं म्हणून येसूपने मरियाशी लगीन लाव. जदलोंग येसूना जन्म व्हायला नव्हता तदलून येसूपने मरियाशी संबंध ठेवा नाही. तो चांगला माणूस प्रमाणे वागणं. ज्या टाईमले तो 30 वर्षना झाया त्या टाईमले त्यांनी नातं गोतं व घर सोडं. प्रभू येसू लोकेसले देवनं वचन सांगासाठी सर्व शहरमा सांगत फिरे. प्रभू येसूने बराच आजारी लोकेसले चांगला कर. लंगडा लोकेसले भी त्याने चालायला लाव. आंधे असले त्याने डोळ्या भी दिनात. बैर असले बरं करीसीन ऐकू यावाले लाई दिना. मुकासले बोलाले लाव. ज्या पापामुळे घायाळ व्हायला होतात त्यासले पाप पासून प्रभू येसूने मुक्त कर. प्रभू येसू देवावतारी होता म्हणून त्याने हाई सर्व कर. तो लोकेसले मदत करायला उना. त्याने त्यासना वाईट कामे देखात तरी बी इथलं देखीसीन बी त्याने त्याजवर खूप प्रेम कर. तो मरणले भ्याना नाही, मरण देखीसीन उठना नाही, मरणवर त्याने मात करी. असा प्रभू येसूवर तुम्ही भरोसा ठेवा. सैतान आणि सर्व खराब आत्म्यापासून आपले सोडाले प्रभू येसूमा ताकद शे. जर तुम्ही त्याला विचारत तरी बी तुमनासाठी तो सर्व काही करीन. तुम्ही जर त्यांना बरोबर खरं बोलनात तर तो तुमले सर्व काही सांगेन. मन दोस्तो हो, ज्या वेळेले देवना पुत्र येशू ख्रिस्तले वधस्तंभवरलीनं त्यावेळेस काय होईन ते ऐका. ज्या वेळेले येशू ख्रिस्त ह्या जगमा होता त्यावेळेले त्यांनी लोकस नाही करता चांगलं काम कर. तो ह्या गाव त्या गाव फिरना आणि लोकेसले देवना उपदेश करा. जो जो तेनाकडे उना तेले तेले तेने आजारमैन बरं कर. लोकेसले तेसना पाप बद्दल धमकी दिनी. एवढं असून सुद्धा लोकेसले त्याने जो उपदेश करा आणि सांग ते तेसले आवडे. त्या त्यांना मांगे मांगे जायत. ज्या वेळेले अधिकारी लोकेसने देख की एवढं असून सुद्धा लोके तेसना मागे जाई राहणार त्यावेळे तेसले मत्सर वाटणार. एक दिन अधिकारी लोकेसले मत्सर वाटे म्हणून तेसने काही लोकेसले त्याले पकडाले धाड. लोकेसने त्याले पकड आणि त्याले प्रश्न विचारान करता आण. मुख्य अधिकारीने त्याले विचार की तू देवना पोरगा शे का. ज्या वेळेले येशू ख्रिस्ताने सांग की मी देवना पोरगा शे त्यावेळेले अधिकारी लोकेसले अधिक रागुना. तेसने देवना पोरगा म्हणीसने त्याले मान्य कर नाही. तेसने सर्व मिळीसने त्याले मारानं ठरावं. त्या संध्याकाळपासून त्याले वाईट वागणूक देवाले लागणार. दुसऱ्या दिनना सकाळले त्याले वधस्तंभावरली सने खिळा ठोका. तरी बी तो जिवंतच होता. दुपारले सर्व जगमा अंधार होईना आणि देखा तिसऱ्या प्रहरले त्याने आपला प्राण सोडा. नंतर आणखी प्रकाश पडना आणि त्याच वेळेले जोसमा जमीन हादरणी. वधस्तंभाजवळ ज्या शिपाई उभा होतात तेसने म्हणा की खरोखर हो देवनाच पोरगा शे. त्याच संध्याकाळले येशू ख्रिस्ताना शिष्यसने
त्यानं शरीरानं आणि दगडी गुहामा ठेव. गुहानं तोंड एक मोठा दगड लिसने त्यासने बंद कर. तिसरा दिन काही बाया गुहाना जोडे घ्यात. त्यासने गुहाना तोंडवर ठेल जो दगड होता तो बाजूला व्हायला देखा. त्यासने लख प्रकाशमान अशा जगामा देवदूतले देख. देवने धाडेल देवदूतने सांग, भ्यावू नका. तुम्ही येशू ख्रिस्तले देखी राहणार, पण तो आठे नाही. तो जिवंत शे, तो आठे नाही, पण तुमना अगोदरच तो गालिल देशमा जाई राहणार. पहिले त्याने सांगेल प्रमाणे तुम्ही तटे तेले देखशान. हाई ऐकीसनी त्या बाया तठींग निघी घ्यात. नंतर येशू ख्रिस्तना शिष्य जठे जमेल होतात तठे येशू ख्रिस्त प्रगट व्हायना. येशू ख्रिस्तने सांग की तुम्ही सर्व जग माझा आणि मी जे तुमले सांगेल शे ते सांगा. ज्या लोके विश्वास ठेवतील त्यासनं पाप पासून मुक्ती होईल. ज्या लोके विश्वास ठेवणार नाहीत त्यासनं पाप पासून मुक्ती होणार नाही. हाई बोलीशनी येशू ख्रिस्त स्वर्गमा ग्या. ज्या लोके त्यावर विश्वास ठेवतस तेसले तो तठींग मदत करस. एक दिन तो तेसले स्वर्गमाईन लेवान करता येईन. जर आपण त्यावर विश्वास ठेवतस आणि आज्ञा पाळतस तर आपण जावान करता तयारच राहायला पाहिजे. ज्या लोके त्यांना आज्ञा पाळणार नाहीत आणि विश्वास ठेवणार नाहीत तेसले तो नरकमा धाडीन. तुम्ही घाबरी घ्यात का? रातनी भीती वाटस का? का मराल तुम्ही घाबरतस? तुम्ही वाईट कृत्य कराले, खराब गोष्टीतले का व घाबरतस नाही? याने भीती तुमना मनमाईन काढी टाकणं तुमले वाटस नाही का? मना सोबते सोड असं तुमले वाटस होईन तर तुम्ही मना ऐकिल्या. मना पान तुमना करता चांगली बातमी शे. तुमले मरानी भीतीनी गरज नाही. मराले बठ्ठा लोक घाबरतस. याने करता माले चांगलं माहीत शे प्रभू येसू तुमनासाठी मरी गया, तरी तो तुमनासाठी मरेलोही जित्ता होई गया. आते तो आपणासे म्हणून जर तुम्ही तुमना पापे सोडीसन त्यावर भरोसा ठेवा तर तो तुमले काही दिन मा स्वर्गमा लई जाईन. तुमले रातले भ्यातच का? येसू जन्मले उन्हा आणि आपणासाठी मरी गया. याना करता आपण मरावर आपलं नाव कायमना अंधारामा राहू नये म्हणून देव म्हणस, ज्या हाई बठ्ठ मना पोरग्याचा वाचणारा म्हणून स्वीकार करत नाही त्या समदा अंधारामा व अग्निमा जातील. तठे खूप आक्रोश व विलाप राहील. जर तुमले प्रभू येसूना मागे जाणं होईल तर तो तुमले पापमयन मुक्त करीन, अशुद्ध आत्माना भीतीपासून दूर ठेवील. मग तुमले गंजस वाईट कामे सोडणं पडतील. त्या तुम्ही सोडी द्यावालेच पाहिजे. तुम्ही वाईट गोष्टींना त्याग करायलाच पाहिजे. त्या कोणत्या? तर दारूबाजी, जादूगिरी, जादूटोना, व्यभिचार या बठ्ठ्या गोष्टी सोडीसन मना मायबाप होऊन जर तुम्ही प्रभू येसून नाव लिहिसन या बठ्ठ्या वाईट गोष्टी मनमैन काढी टाक्यात तर तुम्ही तुमना पुरा अंतकरणातून प्रभू येसूना मागे येशात. तसे मग प्रभू येसू हो तुमले अशुद्ध वयेल आत्म्यापासून तुम्हाला सांभाळ करीन. लोके सोन जदे तुम्ही घुबडना आवाज ऐकशात तदे तुमले भिवानी गरज नाही, कारण प्रभू येसू हा तुम्हाला सांभाळाले तुम्हाला बरोबर. तुम्ही सैतानला अजून वाव देतस का? काय त्यासाठी तुम्ही घर बांधतस का? का तुम्ही त्याले घट्ट धरी राहणार? देव व सैतान या दोन्हीसनी सेवा करणं ही कठीण शे. जर तुम्ही प्रभू येसूवर विश्वास ठेवल होईन मग तुमले सैतानले भ्यावानं कारणच नाही. मना माय बाप होऊन जदे येसू मरणार आणि परत उठणार त्यावेळेले त्याने सैतानने ताकद जिराई दिली. जदे आपण प्रभू येसूना मागे जासू त्यावेळेले त्यांना जोडे सर्व प्रकारने ताकद छे. मरेल माणूसले जिवत कराने ताकद छे. अंधारामयीन उजेडकडे नेवानेही ताकद छे. इतकंच नाही तर अशुद्ध आत्मा शुद्ध कराने बी ताकद छे. म्हणून मी तुमले सांगस की असा प्रभू येसूना मागे लोक आपाप जातस. आते मना सोबते सो आपण प्रभू येसूना स्वीकार कराच. प्रभू येसूनं गुणगान गा. मग तुम्ही स्वर्गामा त्यांना बरोबर सुंदर असा जागामा जाशात. इतकंच नाही तर तुम्ही मरावरही तुमनं वास्तव्य त्या ठिकाणले कायम राहील. सोबते सोन त्या ठिकाणी काहीच असं वाईट नाही, भ्यावानं काहीच कारण नाही. मग सांगा तुमले प्रभू येसूनं नाव लेणं, त्यांना स्वीकार करणं व त्या आनंदा ठिकाणी जाणं आवणार नाही का? तठे तुम्ही आते प्रभू से बोलू शकतस. तो तुमनासे बोलीन. प्रभू येसू तुमनं जरूर ऐकीन. मना दोस्तो, मी तुमले असा एक प्रश्न विचारस की ज्या प्रश्नानं उत्तर
बराच लोके देऊ शकणार नाहीत. पण हाऊ असा एक प्रश्न शे की त्यानं उत्तर प्रत्येकले माहीत पाहिजे. तुम्ही स्वर्गमा जावाल तयार शेतच का? येणी माहिती आपले कशी होईन हे देवना उपदेशमा देईल शे. पहिले तुम्ही चांगला मार्गावर यावाल पाहिजे. देवना ग्रंथमा असं देईल शे की तुम्ही आपला अंतःकरणमा येशूवर विश्वास ठेवा आणि तुम्ही असा विश्वास ठेवा की देवने त्याले मरेल व्हैसने बी जिवंत करा आणि तवय तुमनी मुक्ती होईन. येशू ख्रिस्तने सांग की मीच तुमना मार्ग शे, मनाशिवाय तुम्ही परमेश्वरकडे जाऊ शकत नाहीत. दुसरा कोणताच मार्ग तेले नाही. जर तुम्ही तुमना अंतःकरणमा चुकाई घ्यात असं कबूल कर आणि येशू ख्रिस्तले तुम्ही तुमना अंतःकरणमा स्वीकार, तवय तुमले स्वर्गमा जावाना अधिकार पोचस आणि तुम्ही चांगला मार्गावर शेतस. आणि लोकेसले तुमनामा काहीतरी बाहेरतून चिन्ह दिसी, ते म्हणजे तुमनं बदली जायल जीवन. तुम्ही विश्वास ठेवल पासून तुमना जीवनमा बदल घडी होऊ नका नाही हाई तुम्ही देखा. देवनी इच्छा तुमना पाप पासून तुमले मुक्त करानी शे. एवढीच नाही तर तुमले नवीन व्यक्ती तयार करानी शे. बराच लोकेसले अशी हमी वाटस की आपला पापी जीवनमा धार्मिक गोष्टींनी भर घाली तर आपला नरकना शिक्षापासून मुक्त होईल. स्वतःनी फसगत करी लिहू नका. धार्मिक शे म्हणूनच आपलं तारण होणार असं नाही. फक्त येशू ख्रिस्तच तुमनं तारण करू शकस आणि असं व्हावरच तुम्ही आपला अंतःकरणमा शुद्ध होशात. तुमनामा बदल होईन. तुम्ही शेजारीशे चांगलं वागशात. तुमले चांगला विचार सुचतीन. तुमले नवीन नवीन इच्छा आणि आनंद प्राप्त होईन. देवना आत्मा अंतःकरणमा वस्ती करस आणि तेनी साक्ष देस हाई तारण व्हावानं तिसरे चिन्ह. आणि तुमले असं वाटीन की तुम्ही देवना शेतस आणि यापुढे तुम्ही एकटा नाहीत. तुमले माहीत होईना की तुमना पापपासून तुमनी मुक्तता होईनी आणि अंतःकरणमा सुख आनंद शांती नांदी राहीने. वरना 3 चिन्ह तुमना जीवनमा जर होतीन तर तुम्ही स्वर्गाना मार्गावर शेतस. पाप पासून मुक्त व्हावान करता तुम्ही येशू ख्रिस्ताने प्रार्थना कराले सुरुवात करेल शे का? तुमना पापने त्यांनी क्षमा करी असा तुम्ही त्यांवर विश्वास ठेवा का? देवले पाहिजे तसा बदल तुमनामा घडवू नका. तुम्ही त्यांना शेतस, तो तुमना अंतःकरणमा वस्ती करस हाई तुम्ही तुमना अंतःकरणमा कबूल करतस का? मना दोस्त हो, ह्या चिन्ह तुमना जीवनमा जर दिसत नसतील तर तुम्ही येशू ख्रिस्ताकडे या, तो तुमले क्षमा करीन. देवना उपदेश सांगस की तुम्ही येशू ख्रिस्तावर जर विश्वास ठेवा तर तुमले चिरकालीन जीवन मिळेल. येशू ख्रिस्त म्हणस की जो मनाकडे येईन तेले मी हाकलणार नाही. आणि त्यांनी सांग दुःखी कष्टी पापी वजामुळे दडपी जायल तुम्ही मनाकडे या, तुमले मी विश्रांती देसू.